आज इथे आपण जराही बेसन पीठ न वापरता आणि चिमूटभरही सोडा न घालता अतिशय कुरकुरीत अशी बटाटा भजी बनवून तयार केलेली आहेत। ही भजी खायला अतिशय खमंग लागतात, अजिबात तेलकट होत नाहीत आणि बनवायला सुद्धा खूप जास्त सोपी आहेत। भजीचा हा एकदम नवीन आणि वेगळा प्रकार आहे। या पद्धतीने जर का तुम्ही बटाटा भजी बनवाल तर पुन्हा पुन्हा करून खाल याची मला खात्री आहे। तर त्यासाठी बघा इथे मी 2 मध्यम आकाराचे बटाटे पिलरने साल काढून काळे पडू नयेत याकरता पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहेत। आता हे बटाटे आपल्याला किसून घ्यायचे, तर त्यासाठी इथे बघा ताटामध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि किसणीने बटाटे आपल्याला किसून घ्यायचे। बटाट्याचा किस काळा पडू नये याकरता पाण्यामध्ये असा किसून घ्यायचा, म्हणजे मग तो काळा पडत नाही। बटाटा किसताना किसणीचे जे मध्यम आकाराचे छिद्र असतात त्यानेच बटाटा किसून घ्यायचा आहे। तर हे बघा दोन्ही बटाटे किसून घेतले, पाण्यामध्ये याला भिजत ठेवलेलं होतं। आता याला आपल्याला 2-3 पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। यावरचं जे पांढरं फेसाळलेलं पाणी आहे ते निघून जाईस तोपर्यंत आपल्याला बटाट्याचा किस व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे। तर हे बघा यातला जो एक्स्ट्रा स्टार्च आहे तो निघून गेलेला आहे आणि यामध्ये पाणी जे शिल्लक राहिले ते अगदी नितळ आहे। आता हा बटाट्याचा किस आपल्याला पाण्यातून असा घट्ट हाताने दाबून पिळून बाजूला काढून घ्यायचा आहे। तर हे बघा जमेल तितकं यातलं पाणी आपल्याला हाताने दाबून पिळून काढून टाकायचं आहे आणि एका दुसऱ्या बाउलमध्ये बटाट्याचा किस आपल्याला काढून घ्यायचा आहे। यातलं जास्तीचं पाणी हाताने दाबून पिळून बाजूला काढून टाकलं आणि बटाट्याचा किस थोडासा मोकळा सुटसुटीत करून घेतला की म्हणजे मग भजी आतून चिकट आणि चिवट होत नाहीत, मस्त जाळीदार होतात, छान त्याला आतून टेक्स्चर येतं। त्यामुळे बटाट्याचा जो किस आहे यातलं जास्तीचं पाणी आपल्याला हाताने घट्ट असं दाबून पिळून बाजूला काढून टाकायचं आहे। तर हे बघा बटाट्याचा किस पाण्यामधून बाजूला काढून घेतला आणि जमेल तितकं जास्तीचं पाणी बाजूला काढून याला असं मोकळं सुटसुटीत करून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण घालणार आहोत एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा, त्याचबरोबर अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा इथे मी ओवा घेतलेला आहे। याला थोडंसं हातावर अशा पद्धतीने क्रश करायचं आहे आणि ओवा यामध्ये घालायचा आहे। त्याचबरोबर इथे मी घेतलेल्या आहेत 2 मध्यम आकाराच्या बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, सोबतच यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद घालायची, अर्धा चमचा लाल तिखट घालायचं, चवीपुरतं यामध्ये मीठ घालूया, त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर। आता हे सगळं साहित्य व्यवस्थित आपल्याला मिसळून एकजीव करून घ्यायचं आहे। सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेतले की आता या मिश्रणाला बाइंडिंग यावं याकरता इथे मी घेतलेलं आहे 1 वाटी गव्हाचं पीठ। आता सगळं गव्हाचं पीठ एकाच वेळेला यामध्ये आपल्याला घालायचं नाहीये, तर गरजेप्रमाणे थोडं थोडं गव्हाचं पीठ यामध्ये घालायचं आणि याला आपल्याला मिक्स करत राहायचं आहे। खूप जास्त गव्हाचं पीठ जर का तुम्ही एकाच वेळेला यामध्ये घालाल तर भजी अगदी चिकट आणि चिवट होतील, छान असं याला टेक्स्चर येणार नाही। अगदी गरजेनुसार थोडं थोडं पीठ यामध्ये घालायचं आणि याला व्यवस्थित यामध्ये मिसळून घ्यायचं आहे। तर आज इथे आपण बेसन पिठाचा वापर न करता ही भजी बनवतोय, त्यामुळे इथे मी गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे। तर बघा लागेल तसं मी गव्हाचं पीठ यामध्ये घातलं। आता हे मिश्रण थोडंसं कोरडं आहे, त्यामुळे काय करायचं आहे यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि पाणी घालून भजीचं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। गोल कांदा भजी बनवण्यासाठी आपण ज्या पद्धतीने पीठ भिजवून घेतो अगदी तसंच आपल्याला बटाट्याची भजी बनवण्यासाठी सुद्धा पीठ तयार करून घ्यायचं आहे। फक्त इथे आपण आहे ना बेसन पिठाच्या ऐवजी गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे आणि इथे तुम्ही बघाल तर अशा कन्सिस्टन्सीचं हे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त सैलसर नाही। आता काय करायचं आहे यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि एक 10 मिनिटासाठी आपण याला असंच ठेवून देणार आहोत। 10 मिनिटानंतर मी यावरचं झाकण काढलेलं आहे। आता भजी छान कुरकुरीत व्हावीत याकरता मी यामध्ये घातलेलं आहे 2 चमचे तांदळाचं पीठ, सोबतच यामध्ये 2 चमचे बारीक रवा सुद्धा घातलेला आहे। भजी बनवण्यासाठी इथे आपण जराही सोड्याचा वापर केलेला नाहीये, पण भजी छान कुरकुरीत व्हावीत याकरता भजी तळायला घेण्या अगोदर यामध्ये 2 चमचे बारीक रवा आणि 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं। याला मिक्स करून घेतलं की आता बघा लगेचच आपण भजी तळायला घेऊयात। तर भजी तळण्याकरता इथे मी अगोदरच कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं। तेल चांगलं कडकडीत गरम झालं की यातलं चमचाभर तेल आपल्याला भजीच्या बॅटरमध्ये घालून घ्यायचं आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। भजी तेलामध्ये सोडत असताना बॅटर अगदी तेलाच्या जवळ नेऊन अलगद हाताने भजी तेलात सोडायची आहेत। आपण गोल कांदा भजी ज्या पद्धतीने करतो अगदी त्याच पद्धतीने ही भजी सुद्धा आपल्याला तेलामध्ये सोडायची आहेत।
फक्त भजी तेलामध्ये सोडत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, खूप जास्त चिकटून भजी तेलामध्ये घालायची नाहीत. तुटक तुटक भजी तेलामध्ये सोडायचे आहेत, कारण आज इथे आपण बेसन पीठ न वापरता गव्हाचं पीठ भजी बनवण्यासाठी वापरलेलं आहे. त्यामुळे भजी एकमेकांना चिकटू शकतात. तर हे बघा, झाऱ्याने थोडंसं खालीवर करत सगळ्या बाजूने भजी मी छान कुरकुरीत होईस तोपर्यंत आणि हलकासा तांबूस रंग येईस तोपर्यंत मध्यम गॅसवरती तळून घेणार आहे. तर हे बघा, जवळपास 3 ते 4 मिनटं भजी मी मध्यम गॅसवरती छान कुरकुरीत होईस तोपर्यंत तळून घेतलेले आहेत. मस्त सोनेरी रंगावरती भजी तळली गेली की याला आपल्याला तेलातून बाजूला काढून घ्यायचं आहे. यातलं तेल व्यवस्थित निथळून घ्यायचं आणि मग भजी आपल्याला एका डिशमध्ये काढून घ्यायची आहेत. तर हे बघा, छान अशी तांबूस रंगावरती भजी तळून झाली की याला बाजूला काढून घेतलेलं आहे आणि सारख्याच पद्धतीने ना आपण शिल्लक राहिलेल्या मिश्रणाचे सुद्धा भजी तळून घेणार आहोत. भज्यांची दुसरी बॅच तळत असताना तेल व्यवस्थित गरम आहे की नाही हे एकदा बघायचं आणि भजी तळून घ्यायची आहेत. तेल जर कमी तापलेलं असेल तर भजी तेलकट होतात, त्यामुळे तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आणि भजी तळून घ्यायची. तर हे बघा, भजीची दुसरी बॅचसुद्धा इथे माझी तळून झालेली आहेत. मस्त कुरकुरीत भजी झालेली आहेत. छान तळून घेतली की याला तेलामधून आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे. तर हे बघा, इथे मी सगळी भजी तळून घेतलेली आहेत आणि अतिशय कुरकुरीत अशी भजी तयार झालेली आहेत. ही भजी बघा, अजिबात तेलकट होत नाहीत, वरून छान कुरकुरीत आणि आतून मस्त मऊ लुसलुशीत होतात. तर आहे की नाही बटाटा भजी बनवण्याचा एकदम नवीन आणि वेगळा प्रकार. एकदा नक्की करून बघा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला जरूर एक लाईक करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.